ही भाजपची वृत्ती, गानेडी वृत्ती ही लोकांसमोर आलेली आहे। गानेडं राजकारण, एवढं गलिच्छ राजकारण कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं, देशात झालं नव्हतं, तेवढं आज आपण पाहत आहोत। पण अजूनही भाजप नोटबंदीवर बोलायला तयार नाही आहे, GSTवर बोलायला तयार नाही आहे, 15 लाखाचं जे खात्यात येणार होतं त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे, प्रधानमंत्री आवास योजना असेल त्याच्यावर बोलायला तयार नाही आहे। नेमकं 10 वर्षात भाजपाने केलं काय देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे अजून बोलायला ते तयार नाही। महायुतीत थोडं कन्फ्युजन आहे की ईडीतून द्यायचा, सीबीआयतून द्यायचा, IT तून द्यायचा की कोणाकडून द्यायचा। पोट बांधणार होते त्याविषयी केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा विरोध केला आहे। आमची भूमिका प्रत्येक ठिकाणी स्पष्ट असते, मग नाणार असो, बारसू असो, वाढवण असो, आम्ही स्थानिक जनतेच्या सोबत उभे राहणार, म्हणजे राहणार, भूमिपुत्रांच्या सोबत राहणार, इथे बाहेरच्या ठेकेदारांना येऊ देणार नाही। आदित्य साहेब, अमित शहानी एका इंटरव्ह्यूमध्ये असं सांगितलंय की महाराष्ट्रात महायुती जी आहे ती 40 पेक्षाही अधिक जागा जिंकेल आणि जे भाजप सोबत आहेत त्यांनाच लोक मतदान करतील। मला वाटतं म्हणूनच सगळे नेते भाजपचे इथे